75% दर 25% कमी करून 75% दर हे आम्ही जिल्हा हेडक्वार्टरला दिले आणि त्याच्यापेक्षा 15% कमी करून 60% तालुक्याला दिले. आता सगळीकडेच त्या तिन्ही प्रकारच्या बेडची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्यामध्ये कुठे अडचण नाही आहे. ऑक्सिजनच्या संदर्भातली कुठे अडचण नाही आहे. पण ब्लॅक फंगसच्या संदर्भामध्ये जे काही इंजेक्शन लागतात त्याची मात्र अजूनही कमतरता आहे. त्याबद्दल कालच जे GST काउन्सिल असतं आमच्या देशाच्या फायनान्स मिनिस्टर त्यांच्या अध्यक्षतेखाली सगळ्या राज्यांचे फायनान्स मिनिस्टर त्याच्यामध्ये असतात सदस्य म्हणून. तर त्यांची एक कमिटी केलेली होती मेघालयच्या चीफ मिनिस्टरच्या अध्यक्षतेखाली. त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या वतीनं मी होतो, गुजरातचे डेप्युटी चीफ मिनिस्टर त्याच्यात होते, केरळचे फायनान्स मिनिस्टर होते, गोव्याचे फायनान्स मिनिस्टर होते, तेलंगणाचे फायनान्स मिनिस्टर होते आणि ओरिसाचे फायनान्स मिनिस्टर होते. असे सगळे आम्ही सदस्य त्याच्यामध्ये होतो. तर त्याच्यात पण कोरोनाचा आजार बरा करण्याच्या करता जे जे काही औषधं लागतात, इंजेक्शन लागतात, PPE लागतात, मास्क लागतात, व्हेंटिलेटर्स लागतात, ऑक्सिजनच्या संदर्भातल्या अनेक प्रकारच्या गोष्टी लागतात. हे सगळ्याला काय दर असावा, वॅक्सिनचा दर म्हणजे दर जो असतो तो आहेच, पण त्याला GST किती टक्के असावा त्याबद्दल पण आम्ही काल बरीच चर्चा केली आणि त्याच्यातून जनतेला मोठ्या प्रमाणावर कसं आपल्याला मदत करता येईल अशा प्रकारची चर्चा झाली. की सन्मान मेघालयचे चीफ मिनिस्टर त्यांच्याकडेच फायनान्स मिनिस्टर असल्यामुळं ते होते. त्यांनी ते सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की हे GST काउन्सिलच्या पुढं मी ते ठेवीन आणि लवकरच त्याच्याबद्दलचा जो निर्णय झालेला तो जाहीर. अशी सगळी कामं चालली. एक खरं आहे, खडकी कॅन्टोन्मेंट आणि पुणा कॅन्टोन्मेंट हे पुणे शहरामध्ये धरले जात नाही आणि त्याच्यामुळे त्यांना सवलती मिळत नाही. मी आज प्रशासनाला असं स्पष्ट केलं की तुम्ही पुणा कॅन्टोन्मेंट आणि खडकी कॅन्टोन्मेंट हे पुणे शहरातच धरा. पुणे शहराला जी नियमावली लावली जाईल तीच नियमावली या दोन्ही कॅन्टोन्मेंटला लावा. देवरोड कॅन्टोन्मेंट मात्र बऱ्याच अंशी हा तळेगावशी संबंधित आहे. तसं बघितलं तर पिंपरी चिंचवडच्या बाहेर आहे आणि तिथं प्रमाण आजही 10% जास्त आहे पॉझिटिव्हचं. म्हणून त्याला मात्र आपण आत्ता लगेचच सवलत म्हणजे काही देत नाही. 10%च्या आतमध्ये येईल त्यावेळेस तिथं जे काही त्याबद्दलचा जो निर्णय लॉकडाऊनच्या संदर्भातला असेल त्याच्या सवलती देण्याच्या गोष्टीचा निर्णय होईल. पुण्याच्या संदर्भामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी जो काही आदेश दिलेले आहेत ते स्पष्ट आदेश काढलेले आहेत. त्यामध्ये मात्र अजूनही ब्युटी पार्लरवाले आणि हेअर कटिंग सलूनवाले त्यांचं म्हणणं आहे की आमचाही समावेश त्याच्यामध्ये करा, आम्हालाही त्रास त्या ठिकाणी होतो. त्याबद्दल सोमवारी काही सकारात्मक निर्णय म्हणजे मी उद्या आणि परवा साधारण उद्या शनिवारी परवा रविवारी 2 दिवसाचं आता आम्ही प्रत्येक दिवशीचं साधारण जे काही रिपोर्ट आहे तो घ्यायचं ठरवलेलं आहे आणि तो घेऊन काय परिस्थिती डे टू डे राहते त्याच्यावरून सोमवारी पूर्ण वारी संदर्भात बैठक झाली. काय वारी संदर्भात बैठक झाली आज पण आणि सगळ्यांनी त्यांना समजून सांगितलं की मागं जो कुंभमेळा झाला त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर त्या भागामध्ये करोनाचं संकट वाढलं. वारीमध्ये तुम्ही जरी किती शांतपणे 50 लोकांनी जायचं ठरवलं तर वारी जाताना पादुका जाताना लोक दर्शनाच्या निमित्तानं गर्दी करणार. पण ते म्हणले की दादा अजून एक आम्हाला संधी द्या, तुम्ही अधिकाऱ्यांची एक हे करा, कमिटी करा. त्या कमिटी बरोबर आम्ही बसतो आणि काही थोडंसं पुढं माझं सरकून वेगळा काही मार्ग निघतोय का. मग मी सौरवराव विभागीय आयुक्त शेवटी त्यांच्याच अंडर सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा आणि पुणे जिल्हा या 3 जिल्ह्यातनं वारी जात असते.
त्याच्यामुळे पालखी पण जात असते तर त्यांना आणि आपले लोहिया त्यांना एक त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्या कमिटीत. नंतर कलेक्टर पुणा, नंतर SP पुणा आणि अजून 1-2 अधिकारी जे सौरवरावांना तिथं संबंधित वारीच्या संदर्भामध्ये पाहिजे असतील घ्या. आणि आज आलेले सगळे वारकरी संप्रदायाचे वेगवेगळे मंडळ आहेत त्यांचे प्रमुख त्यांना येऊन चर्चा करून तुम्हाला एक 3-4 दिवसामध्ये रिपोर्ट देतील. मग मी मुख्यमंत्र्यांशी बोलून राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री ते म्हणतात किंवा 50 लोक आम्ही जाऊ, 50 लोकांपेक्षा आम्ही जास्त जाणार नाही. परंतु ते 50 लोक म्हणून निघाले आणि पालखी जसे जसे पुढं प्रयाण करेल तसं तसं लोकांना जर दिसलं की बाबा पालखी इथनं चालली, पादुका चाललं तर ते दर्शनाला येणार. पोलीस बंदोबस्त किती ठेवला तर कुणाला अडवता येणार नाही. उद्या लोक काय म्हणतील की आम्ही दर्शनाला चाललोय तरी तुम्ही आम्हाला अडवतो, तुम्ही आमच्या भावनेला कसं काय तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करता, आमची श्रद्धा आहे असं ते सगळं होईल. तर वारकरी जसे सांगतील तसं वागतील त्याबद्दल दुमत नाही. पण बाकीचे जे कोणी भक्तगण आहेत जे जाताना दर्शन घेण्याच्या करता नेहमी उत्साह दाखवतात आणि त्याच्यातून जर गर्दी झाली तर मग त्याला कंट्रोल कोण करणार. पण अशा वेळेस आपल्याला वेगळ्या प्रकारचा काही निर्णय घेता येत नाही, म्हणजे शांतपणेच ते हाताळावं लागतं. मला सध्या खेडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना संघर्ष पाहायला मिळते. आज संजय राऊत शिरूरमध्ये होते, त्यांनी असं म्हटलं की तुम्ही जे मंत्री आहेत लोकनाथचे त्यांचा महाविद्रोह नंतर शिवसेना काढणे ते त्यांना उत्तर देतो आणि त्यांनी तुमचं पण नाव घेतलं की अजित पवारांनी तो वाचतो. हे ठीक आहे ना. आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकत्र काम करत असताना आम्ही तर वरिष्ठ पातळीवर म्हणजे आमचे नेते पवारसाहेब असतील, उद्धवजी असतील किंवा सोनियाजी असतील, ह्या सगळ्यांनी एकोप्याने राहायचं ठरवलेलं आहे. त्यांच्यानंतर सेकंड टीम म्हणून आम्ही पण सगळेजण तिथं व्यवस्थितपणे एकमेकाला साथ देतोय. आता ते खालपर्यंत तळागाळापर्यंत पोचायला थोडंसं जिथं फाईट शिवसेना राष्ट्रवादी झाली, जिथं फाईट शिवसेना काँग्रेस झाली, तिथं थोडंसं तिथल्या कार्यकर्त्यांची मनोमिलन करणं, थोडं त्यांच्यामध्ये एकवाक्यता आणणं, हा प्रयत्न बऱ्याचदा मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी उदाहरणार्थ रायगड जिल्ह्यामध्ये केला, नगर जिल्ह्यामध्ये केला, असं बऱ्याचशा ठिकाणी झाला. परंतु एखाद्या ठिकाणी पक्षांतर्गत पण वाद होतात. हा तर शिवसेना आणि राष्ट्रवादी तिथे एकमेकाच्या विरोधात लढली, खासदारकीलाही लढली आणि आमदारकीलाही लढली आणि जिल्हा परिषद तालुका पंचायतीला लढली. त्याच्यामध्ये मी माझ्याकडून जयंतराव पाटील आम्ही सगळे मिळून राष्ट्रवादीच्या तालुक्यातल्या मान्यवरांना सांगू, शिवसेनेच्या प्रमुखांनी त्यांच्या मान्यवरांना सांगावं, असं करून तोडगा काढता येऊ शकतो. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही? आता तुम्ही पवारांनी मराठा समाजावर राहून आरक्षण मिळवून द्या. नारायणरावने मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी काय दिलं आरक्षण? ही काय पद्धत झाली काय? हे इतक्या वेळा मुख्यमंत्री होते, ते तितक्या वेळा मुख्यमंत्री होते. इतर वेळेस म्हणायचं पवार साहेब आमचे नेते आहेत, पवार साहेबांना तिथं वाकून दर्शन घ्यायचं आणि नंतर आपण काहीतरी काही वेगळं सांगतं असं करून साहेबांच्या बद्दल अशा प्रकारचं वक्तव्य काढायचं. पवार साहेबांनी नेहमीच 50 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचीच भूमिका घेतलेली आणि आताही पवार साहेबांची भूमिका हीच आहे, पक्षाची भूमिका हीच आहे. इतर समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि तशा प्रकारचा प्रयत्न शेवटपर्यंत झाला. पण सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला. नारायणराव राणेंना समजत नाही का सुप्रीम कोर्टाचा हा निकाल आहे, हा काही सरकारने निर्णय घेतलाय का? उलट मीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण साहेबांना मीच शिफारस केलेली होती की ह्याच्यामध्ये नारायणराव राणेंना
प्रमुख नेमा आणि त्यांना त्याच्यामध्ये लक्ष घालायला सांगा. तर पीएमपीएमएलच्या संचालक पदावरून एकदा पुन्हा वाद झालाय महापौर आणि कशाचा? पीएमपीएमएल काय झालं? त्या दोघात वाद सुरू झाला. महापौरांनी आणि संचालक जे आहेत त्यांनी एकमेकांविरोधात स्वारगेट पोलिसांनी तक्रार देखील दिली आज. कोण आहे संचालक? जगताप आहेत नसतं. शंकर पवार महापौर कुठल्या पक्षाचे? तुम्ही कसले असतील की महापौर आतमध्ये भाजपचेच आहेत ना. मग त्यांच्या पक्षांतर्गत ते बघतील ना. पवारने सोडवायचं. आता विजय वडेट्टीवारांनी काल घोषणा त्यांच्या केल्यामुळे पक्षांतर्गत मी मागाशी तुम्हाला मराठी भाषेत सांगितलं की खेडच्या बद्दल अजित पवार आणि जयंतराव पाटील लक्ष घालून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सांगतील आणि शिवसेनेच्या प्रमुखांनी तिथं त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगावं मार्ग काढावा, कारण आमची आघाडी आहे. आता इथं आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये महानगरपालिका लढवली, त्यांचे 100पेक्षा जास्त जागा निवडून आल्या. त्यांच्या पक्षामध्ये सगळे दिग्गज नेते आहेत, ते त्यांचा विचार करतील. त्यात मी लुडबुड करायचं काय कारण? दादा शिवराज्याभिषेक दिवशी जो स्वराज्य गुढी उभारणार येणार आहे ते शासकीय कार्यालयात बेकायदेशीर आहे असं एक याचिका दाखल झाली. काय याचिका दाखल झालेली असेल तर शासनाला शासन म्हणून निर्णय घेण्याचा अधिकार आहे. ग्राम विकास विभागाने तो निर्णय घेतलेला आहे. अजित पवार जर याच्यामध्ये कुठलाही न्याय व्यवस्थेने निकाल दिला नाही आहे, तो निकाल म्हणजे तो झालेला निर्णय मध्ये कुठं काही वेगळं घडलं नाही, तर मी सकाळी 9 वाजता येऊन जिल्हा परिषद पुण्याच्या इथं ते गुढी उभारणार. दादा सध्या संभाजीराजे भाजपवरती नाराज असलेले पाहायला मिळतात. काल नाराज राजेंनी उघड त्यांच्यावरती टीका केली आणि त्यांची राष्ट्रवादीची जवळीक वाढत झाली असं देखील म्हटलं जाते. पुढे आता त्यांना जी काय खासदारकी दिली जाणार काय राष्ट्रवादीकडून दिलं तेव्हा का तुम्ही ना उगीच घरात गोळ्या मारताय. कशाच्या कशाला मेळ नाही. प्रत्येकाला आपलं आपलं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मत स्वातंत्र्य आहे, ते त्यांच्या परीनं काम करतात. जरा कुणी इथं काय आहे, या लोकशाहीमध्ये कुणी कुणाच्या विरोधात बोललं की लगेच त्याची लाईन वेगळी, तसं नसतं. पक्षांतर्गत पण वाद असतात, मतभेद असतात, चर्चा होती. चर्चेतनं शेवटी बहुमताचा आदर करून जो निर्णय होतो तो फायनल केला जातो. आता त्यांचे पण काही मत असू शकतं, त्यांचेही काही विचार असू शकतात, त्यांची काही भूमिका असू शकते. ती भूमिका त्यांनी सांगितली आणि ती कुणाला तरी अडचणीची वाटली की लगेच सेन्सर त्यांचं फाटलं असं नसतं. मी सांगतो, या राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्रही नसतो, कुणी कुणाचा कायमचा शत्रूही नसतो. चालायचं असतं. फडणवीस पवारांना घडले त्यावरून पण असंच काय काय चर्चा? अहो, पवारसाहेब मध्ये आजारी होते, आपल्याला माहिती आहे. पवारसाहेबांचं काही ऑपरेशन झालं, ते कळल्यानंतर एक आपल्या इथली संस्कृती आहे बाबा. महाराष्ट्राची संस्कृती ही यशवंतराव चव्हाण राज्याचे प्रमुख झाल्यानंतर सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये राजकारणात जरी एकमेकाच्या विरोधामध्ये आपली मतं असतील, काही मतांतर असेल, वैचारिक काही वेगवेगळे विचार असतील, तरी देखील एक माणुसकी या नात्याने आता आपल्याला माहिती आहे की शरदरावजी पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे एकमेकांच्या विरोधामध्ये किती त्या ठिकाणी भाषणं कडक करायचे, परंतु दोघं एकत्र अनेकदा यायचे, बसायचे, त्यांची मैत्री शेवटपर्यंत टिकलेली होती. तशा प्रकारे आता देवेंद्र फडणवीस राज्याचे मागे 5 वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांचे वडील पवार साहेबांच्या बरोबर आमदार म्हणून त्यांनी एकत्र काम केलं. त्या ह्याच्यातून आता मी उद्या कुणाला तरी भाजपाच्या नेत्याला भेटायला गेलो म्हणजे जवळच चालली काय. उद्या जर एखादा समजा गडकरी साहेबांचा वाढदिवस आहे, ते पुण्यामध्ये असतील आणि मी गेलो गडकरी साहेबांना शुभेच्छा द्यायला, काही जायचं नाही. त्या आमचं त्यांचं काय भांडण आहे, बांध राहिटला आम्ही एकमेकांना. त्यामध्ये मी पण परवा त्यांना वाढदिवस होता त्यावेळेस शुभेच्छा दिल्या. मग ही आपली परंपरा आहे. तुम्ही पण एकमेकांचे चॅनल वेगवेगळे असले तरी एकमेकांशी नीट वागत झाला. दादा हे सरकार, राज्य सरकार लोक झोपेत असताना हे सरकार कधीही कोसळेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले. अरे बापरे, लोक झोपेत असताना सरकार कोसळेल, रात्रीतून कळणार पण नाही. नाही नाही, पण त्यांनी त्यावेळेस काय सांगितलं, अजित पवारांनी माझ्या नादी लागू नये, मी कसा आहे कसं सांगितलं काय सर तुम्ही सांगा. त्यांनी सांगितलं तुम्हाला. त्याच्यावर तो मोठे माणूस आहे, त्यांच्याबद्दल बोललो तर त्यांचं ते म्हणालेले
जर मी बोलायला लागलो तर फार कटकळ आहे, अमकं आहे, तमकं आहे, कशाला उगीच त्यांच्या नादी लागायचं, आपलं दुरून डोंगर साजरे. त्याचं सरकार कोसळलं म्हणलं त्याच्यावर मी वाटच बघतोय ते कधीच सरकार कोसळतात. मी सारखा झोपेतनं जागा होतो. टीव्ही लावतो, हे चॅनल लावतो, ते चॅनल लावतो, ते चॅनल लावतो. पडलं. कितीदा 50 वेळा सांगितलं की हे 3 नेते एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायेचाला सरकार पाडू शकत. समजलं? आता कुणी काही प्रश्न विचारलं तर मला माझं तेच उत्तर आहे. पुन्हा मला ते विचारत समजलं? दादा वडट्टीवारांनी घोषणा केल्यानंतर संभ्रम निर्माण झाला, पण हे टाळता नसतं आलं का मग एकदम सांगायचं. आता त्यांनी सांगितलं ना किंवा त्यांचा एक शब्द चुकला. आता बोलत असताना हे म्हणूनच आम्ही यांच्या भानगडीत जास्त पडत नाही. उगीच चांगल्या भावनेने बोलत जाऊन तसाच गेला असतो, काय ताटला तसाच निघून गेला. रात्रभर थांबलोय त्याच्याकरता. बोलावं तरी असलंच काहीतरी विचारत बसता. त्याच विचार ज्याच्यातनं जनतेला आवाजावर गेली कधी नाही. प्रश्न त्याच्यातनं हे होईल. आणि त्याबद्दल स्वतः विजयरावांनी सांगितलं ना, कालच त्यांनी लगेच स्टेटमेंट केलं. आणि मी सांगितलेलं की सरकारची भूमिका राज्याचा प्रमुख या नात्याने अंतिम निर्णय उद्धव ठाकरे साहेबांचा. दादा आज सकाळी फडणवीस म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना शिस्त लावायची गरज. कुणी कुठलाही निर्णय जाहीर करता आणि मुख्यमंत्र्यांना सांगत. आणि त्याला एक मुख्यमंत्री आणि इतर सुपर मुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री ठीक आहे, मी त्यांना सांगतो उद्धव ठाकरे साहेबांना आपण एक 8 दिवसाची देवेंद्र फडणवीसांची शिकवणी लावली. मी पण त्या शिकवणीत त्यांच्याबरोबर जातो. काय ते शिकवतात ते शिकवण्याचा प्रयत्न करतो. दादा, वॅक्सिन प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये मिळतात, जास्ती लाईन दिसतात आणि सरकारी हॉस्पिटल्समध्ये कसं? बरोबर आहे. यंदा आपल्या महाराष्ट्रामध्ये या महिन्यामध्ये 43 लाख वॅक्सिन आली. त्याच्यातलं 23 लाख वॅक्सिन खासगी लोकांना देण्यात आलं आणि 20 लाख राज्याला मिळालं. केंद्र सरकारने निर्णय असा घेतला, महाराष्ट्रामध्ये जे जे वॅक्सिन तयार होतं त्या कंपन्यांना सांगितलं की 50% केंद्राला द्यायचं आणि 50% देशातल्या विविध राज्यांना आणि देशातल्या विविध खासगी कंपन्या किंवा हॉस्पिटल जे मागतील त्यांना द्यायचं. कदाचित त्या दृष्टिकोनातनं त्यांना 23 लाख मिळालं आणि त्याच्यातले पुण्यामध्ये पण 3 लाख वर काहीतरी हजार आलेले मला समजलंय. आणि त्या पद्धतीनं ते खासगी हॉस्पिटल त्यांच्या परीनं पैसे घेऊन ते वॅक्सिन देत आहेत. आता त्यांना तो परवानगी केंद्रानेच दिली. केंद्राने जर 50% केंद्राला आणि 50% राज्यांनाच द्यायचं असं जर आदेश काढला असता तर ही परिस्थिती आली नसती. दादा पुणे आणि पिंपरी चिंचवड वाढण्याची काही शक्यता आहे का? कारण जे 7 ते 2 कुठले? पुण्यामध्ये 7 ते 2 सांगितलं ना, सोमवारी त्याबद्दलचा आम्ही निर्णय घेतो. मला आजचा पण पॉझिटिव्हचा काय आलं ते उद्या कळेल रिपोर्ट आणि उद्याचा परवा कळेल. सकाळीच कळतो तो. आणि त्याच्यात जर प्रमाण असंच राहिलं 5%च्या आत तर थोडंसं त्याच्यामध्ये काही प्रमाणात सवलत देण्याचं आमची पण तयारी आहे. नाही, मी ते 2 दिवसांनी सांगतो. 2 दिवसांनी ही होणार नाही. गर्दी व्हायला लागली ना की आता 7 ते 2 मध्ये लोक काय आता परवा आम्ही बघितलं आपण तुफान गर्दी झाली. बरं, आपण काय करावं असं आम्ही काय करावं अशी आपल्यासोबत तज्ञ मंडळी आहेत. नाही आहे. तज्ञांनी तर सांगितलं. आता आपण त्याच्याही पेक्षा पुढचे तज्ञ सांगा. तुम्ही फील्डवर काम करता, तुम्ही सगळं बघता, तुमचे कॅमेरे वेगवेगळ्या ठिकाणी असतात, तर तुमच्या सद्विवेक बुद्धीला समोरून ज्याच्यातनं पुणेकरांचं हित आहे, पिंपरी चिंचवडकरांचं हित आहे, ग्रामीणचं हित आहे, काय करावं तुमचाही सल्ला घेतो. शेवटी काय निर्णय घेताना असंख्य लोकांचं ऐकून बहुमताचा आदर करूनच निर्णय घ्यायचा असतो. तज्ञांशी तर बोललो, डॉक्टरांशी बोललो, खासदारांशी बोललो, आमदारांशी बोललो, महापौरांशी बोललो, आता आपल्याशी बोलतो. तर आपण सांगा. दादा पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका आहेत, तर त्या दृष्टीनं तयारी सुरू झाली की कोरोना काळामुळे काही उशीर होऊ मी शकतो? आपल्याला सांगू का, कुठल्याही निवडणुका लागल्यानंतर कुठल्या पक्षांना तयारी सुरू झाली का नाही विचारण्याची गरज नाही. त्यांची तयारी चालूच नाही, असते. प्रशासकीय पातळी प्रशासकीय पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार सरकारला नाहीये. हा अधिकार निवडणूक आयोगाला महाराष्ट्राच्या, केंद्राच्या निवडणुका घ्यायचा अधिकार केंद्राच्या निवडणूक आयोगाला. बरोबर आहे ना?
त्यांनीच त्या 5 का 6 राज्यांच्या निवडणुका लावल्या. प्रभाग रचनेपासून प्रभाग रचनेपासून प्रभाग रचना कशी असावी, एक वॉर्डाची असावी का दोन सदस्य मत निवडून द्यायचं अशी असावी, हा अधिकार राज्य सरकारचा आहे. अजून त्याबद्दलचा विचार राज्य सरकारने केलेला नाही. पण मुंबईमध्ये तर एकच जी निवडणूक राहते, कारण तिथला मतदारसंघ फार मोठा मतदारांचा असतो. पण बाकीच्या संदर्भात मागं इतर महानगरपालिकेमध्ये कधी 4 सदस्यांचा प्रभाग, 3 सदस्यांचा प्रभाग, 2 सदस्यांचा प्रभाग, असे वेगवेगळे प्रभाग आतापर्यंत झालेले आहेत. आता त्यावेळेस वेगवेगळी सरकार होती. मागच्या सरकारने वेगळा निर्णय घेतला, त्याच्या आधीच्या सरकारने वेगळा निर्णय घेतलाय. आता आमचं 3 पक्षाशी संबंधित असणारं आघाडीचं सरकार आहे. सगळे प्रमुख बसू, नाही तर मी आता काहीतरी सांगितलं आणि त्या दोघांना नाही पटलं तर तुम्ही म्हणाल त्याचं हे मत तुझं कसं काय असावं. त्यापेक्षा आम्ही तिघे एकत्रपणे बसतो, ठरवतो आणि मग अंतिम निर्णय आपल्याला सांगतो. दादा, पुण्याचे आकडे कमी होत आहेत. दादा, माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही साधारण 36च्या 36 जिल्ह्यांचा आढावा घेतला. मी आजच रायगड जिल्ह्याचा घेतला. तिथं पण साधारण संख्या 1 दिवसापासून 20 दिवसापर्यंत साधारण 2 लाटेतली पहिल्या आणि दुसऱ्या 15 ते 16 हजार संख्या. तुम्ही काय करता, एकच नगर नगर नगर. अरे तुम्ही पुण्याचं काढा, पुण्याची संख्या किती. मी आणि राजेश येतानाच रायगडवरून एकत्र आलो. आम्ही गाडीत ते सगळं बघत होतो. साधारण त्याच्यामध्ये त्या वर्गात देखील कोरोनाग्रस्त पॉझिटिव्हची संख्या दिसते त्या वर्गात, पण मॉर्टॅलिटी अतिशय कमी, अजिबात म्हणजे अर्ध्या टक्क्याच्या आतच आहे. तेही नसावं म्हणूनच आपण 18 पर्यंत तर व्हॅक्सिन देतोच. परंतु परदेशात जसं 18च्या आतल्यांना पण व्हॅक्सिन देण्याच्या बद्दलचा निर्णय झालेला आहे, त्याबद्दल केंद्र सरकार निश्चितपणे विचार करत असेल याबद्दल माझ्या मनात किंचित शंका नाही. आणि त्यांनी निर्णय घेतल्यानंतर लसी पण तशा निघालेल्या आहेत की 18च्या आतल्या वर्गातल्या मुलांना, जसं व्हेंटिलेटर लहान मुलांना वेगळ्या प्रकारचा व्हेंटिलेटर लागतो, वरिष्ठांना वेगळ्या प्रकारचा लागतो, त्याच्यातलाच हा प्रकार आहे. पण तुम्ही म्हणताय तसं फक्त नागपूर हे नाही, नगर नाही, कमी अधिक प्रमाणामध्ये सगळ्याच जिल्ह्यांच्या मध्ये ही गोष्ट आहे. दादा, घरच्या घरी टेस्ट करण्याच्या किट्स आता बाजारात आले. मेडिकल स्टोअरमध्ये घरच्या घरी काय कोरोना टेस्ट घरच्या घरी ते आता मेडिकल स्टोअरमध्ये पण घरी तुम्ही टेस्ट करू शकता. काय ते घेण्याबद्दल नाही, तर डिस्पोजल त्याची पण एक कारण एकूण कोरोनाचं बघू, हे करोनाच्या मध्ये नवीन नवीन गोष्टी सतत होत आहेत. आपण जे सांगताय तसं आल्यानंतर त्याचं कशा पद्धतीने डिस्पोजल करायचं, त्याला काय नियमावली लावायची ती लावू आणि नीटपणे लोकांना इतरांना त्रास होणार नाही अशा प्रकारची खबरदारी घेऊ. फक्त लावलेल्या नियमावलीचं तंतोतंत पालन नागरिकांनी करावं, एवढीच नागरिकांना आग्रहाची विनंती. नमस्कार, धन्यवाद.